हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन संगणक वापरू शकता, आंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, बाथरूममध्ये हातांचा वापर करू शकता, गोष्टी उचलू शकता, त्या हातात धरू शकतात आणि प्रत्येक गोष्ट तुमची तुम्हाला करता येते. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता तर त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. तर आज हे हात माझ्यासाठी किती उपयोगी आहेत, त्यासाठी त्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं. चला तर. मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंज्यासाठी, बोटांसाठी खूप खूप आभार मानते. मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंज्यासाठी, बोटांसाठी खूप खूप आभार मानते. मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंज्यासाठी, बोटांसाठी आभार मानते. आणि नंतर हे जे जसे आहेत आपले सगळे, तसं आश्चर्यानं गुंग करून टाकणारा तुमच्या ज्ञानेंद्रियाचा विचार करा. या ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याचा आणि पिण्याचा, वेगवेगळ्या चवीचा आनंद लुटता येतो. इथं पाय, हात, जे काही तुमचे अवयव आहेत बाकीचे, त्याबद्दलही तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. मी तसं वरदानमध्ये आपण ते लिहायचंच आहे. तर इथं आपण आता 5 ज्ञानेंद्रिय घ्यायचे. सर्दीमुळे कधी कधी तुम्हाला चवच कळेनाशी होती आणि अन्नाची आणि पेयाची चव न कळाल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंदच नष्ट होतो. म्हणूनच आपल्याला चव जे देते त्या जिभेबद्दल थँक्यू म्हणायचं. चला तर मग. चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी मी आभार मानते. चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी मी आभार मानते. चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी मी आभार मानते. जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या घाणेंद्रियामुळे तुम्हाला अनुभवता येतात. ते फुलांचा असेल, परफ्यूमचा असेल, अत्तराचा, स्वच्छ चादरीचा, स्वयंपाक होत असतानाचा, हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळ्यात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणारा मातीचा वास, असे अनेक वास आपल्या आयुष्यात भरून राहिलेले आहेत. म्हणूनच नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी आभार मानते. नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी आभार मानते. नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी आभार मानते. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदनाच नसती तर तुम्हाला गरम काय किंवा थंड काय, मऊ काय किंवा टोकदार काय, किंवा गुळगुळीत काय किंवा खडबडीत काय, हे काहीच कळलं नसतं. वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं आणि घ्यायचं असतं हे स्पर्शाशिवाय आपल्याला कळलंच नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळेच तुम्ही तुमच्यावर प्रेम करता. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना जवळ घेऊन आधार देऊ शकता. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हाताने होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमोल गोष्ट आहे. म्हणून या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानते. या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानते. या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानते. आठवा ते डोळे नावाचा चमत्कार. या डोळ्यांमुळेच तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तींचे, मित्रांचे चेहरे पाहता येतात. तुम्ही छापील पुस्तकं
वर्तमानपत्रे, ईमेल वाचू शकता, टी व्ही पाहू शकता, निसर्गाचं सौंदर्य न्हाळू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन काम करू शकता, तुम्हाला आयुष्यामध्ये जे जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. फक्त 1 तासभर तुम्ही तुमचे डोळे बांधा आणि नेहमी ज्या गोष्टी करता त्या करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डोळ्यांचे महत्त्व काय आहे हे लगेच तुम्हाला कळेल. आता 2 मिनटं जर मी हे बंद केलं तर मी बुक वाचू शकते का? नाही. मी इथं तुम्हाला सेशन घेऊ शकले असते का? नाही. तर डोळे हा किती महत्त्वाचा अवयव आहे आपल्यासाठी. म्हणून म्हणजे तुमच्या डोळ्यांचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला लगेच कळेल. म्हणून ज्या डोळ्यांमुळे मी प्रत्येक गोष्ट पाहू शकते त्या माझ्या डोळ्यासाठी मी आभार मानते. म्हणून ज्या डोळ्यामुळे मी प्रत्येक गोष्ट पाहू शकते त्या माझ्या डोळ्यासाठी मी आभार मानते. ज्या डोळ्यामुळे मी प्रत्येक गोष्ट पाहू शकते त्या माझ्या डोळ्यासाठी मी आभार मानते. म्हणजे डोळे किती इम्पॉर्टंट आहेत आपले, त्यासाठी आपल्याला आभार मानायला पाहिजे. आणि याच्या आधी या अवयवांसाठी आता ज्यांनी मॅजिक केलेलं आहे ते ठीक आहे, पण जे नवीन लोक आहेत त्यांनी कधी स्वतःच्या अवयवांबद्दल थँक्यू म्हटलंय का? प्रांजली मॅम, गायत्री मॅम कधी म्हटलंय का? नाही म्हटलेलं आपण, कारण आपण त्या गोष्टीसाठी कधी त्या दृष्टीने कधी बघतच नाही, कारण त्या गोष्टीनं आपण ग्रँटेड घेतो. दिले ना सगळ्यांनाच डोळे आहेत, मला पण दिले देवान, त्यात काय नवीन. सगळ्यांनाच हातपाय आहेत, मला पण हातपाय आहेत, त्यात काय नवीन. म्हणजे ह्या गोष्टी आपण ग्रँटेड घेतो, पण त्या गोष्टी आपल्यासाठी किती उपयोगी आहेत, त्या गोष्टीने आपण किती काही गोष्टी करू शकतो, त्यासाठी आपण त्यांचे आभार मानायला पाहिजे. तर ते आपण करणार आहोत. ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता त्या कान या श्रवणेंद्रियाचा विचार करा. कानाशिवाय आणि ऐकण्याची संवेदना नसती तर तुम्ही फोनवर बोलू शकला असता का? संगीत ऐकू शकला असता का? रेडिओ ऐकू शकला असता का? तुमचे प्रियजन काय बोलतात हे ऐकू शकला असता का? तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणून माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानते. म्हणून माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानते. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानते. आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं, कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने लाखो संदेशांवर एका सेकंदात प्रक्रिया करतं. खरं तर मेंदूमुळे तुम्हाला जीवनाचे ज्ञान होते आणि अनुभव घेता येतो. जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान याची नक्कल करू शकत नाही. ते आहे आपलं ब्रेन. म्हणून ह्याला काय म्हणतात, हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना आपण पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो. आणि त्यातलं जे 6 सेन्स जे आहे, 6 ज्ञानेंद्रिय जे आहे ते काय आहे आपलं ब्रेन. म्हणून म्हणतात काय, एखाद्याला 6 सेन्स खूप छान असतो. 6 तुला 6 सेन्स खूप छान आहे, तुला लगेच लक्षात येतं. आपण का म्हणतो असं? कुणाकुणाला आपण म्हणतो तुझ्याकडं लगेच कसं काय लक्षात आलं. म्हणजे कसं काय लक्षात आलं, म्हणजे त्या व्यक्तीचा 6 सेन्स स्ट्रॉंग असतो. म्हणजेच ब्रेनची पॉवर स्ट्रॉंग असते. ते ब्रेन त्याचं पटकन ॲक्टिव्ह होतं त्या एखाद्या गोष्टीवरती आणि तो ते सांगतो, अच्छा असं होऊ शकतं पुढं, किंवा असं होईल, तू हे करू नको, असं होऊ शकतं, तू हे कर, असं ते माणसं सांगतात. तर त्या लोकांचे 6 सेन्स हे स्ट्रॉंग असतात. म्हणजे त्यांचा ब्रेन, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं विचार करण्याची पद्धती, जे ब्रेन आहे त्यांचं ते स्ट्रॉंग